आपल्या एखाद्या मित्रासाठी मंदिरात प्रार्थना केल्यामुळे वाद होऊ शकतो का असा प्रश्न सहसा सर्वसामान्यांना पडणार नाही। पण हाच प्रश्न एका साऊथ सुपरस्टारला पडलाय। मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते मोहनलाल यांनी त्यांचा खास मित्र आणि अभिनेते मम्मुटी यांच्यासाठी शबरीमला मंदिरात प्रार्थना केली। याच प्रार्थनेवरून मोठा वाद निर्माण झाला। मोहनलाल यांनी मम्मुटी यांच्यासाठी शबरीमला मंदिरात उषा पूजा केली होती। यावरून काहींनी मोहनलाल यांच्यावर टीका केली आहे। त्यामागचं कारण म्हणजे मम्मुटी हे मुस्लिम आहेत। मम्मुटी यांचा धर्म त्यांना अल्लाशिवाय दुसरीकडे कुठेच प्रार्थना करण्याची परवानगी देत नाही असं टीकाकारांचं म्हणणं आहे। काही दिवसांपूर्वी मोहनलाल केरळमधील प्रसिद्ध शबरीमला मंदिरात गेले होते। देवदर्शनानंतर मोहनलाल यांच्या पूजेची पावती सोशल मीडियावर व्हायरल झाली होती। या पावतीवर मम्मुटी यांचं मूळ नाव मुहम्मद कुट्टी आणि त्यांचं जन्म नक्षत्र विशाखम असा उल्लेख होता। ही पावती देवास्वम कार्यालयाकडून जारी करण्यात आली होती। त्यामुळे मोहनलाल यांनी मम्मुटी यांच्यासाठी प्रार्थना केल्याचं त्यावरून स्पष्ट झालं होतं। मम्मुटी गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याची चर्चा आहे। त्यामुळे मित्राच्या स्वास्थ्यासाठी मोहनलाल यांनी प्रार्थना केल्याचं म्हटलं गेलं। मोहनलाल यांनी मम्मुटी यांच्यासाठी केलेल्या प्रार्थनेला काही जण योग्य म्हणतात, तर काहींनी त्यावरून टीका करण्यास सुरुवात केली आहे। या प्रकरणी इन्फ्लुएन्सर आणि माध्यम वृत्तपत्राचे माजी संस्थापक अब्दुल्ला यांचा एक ऑडिओ मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला। यामध्ये ते म्हणतात, जर मम्मुटी यांनी त्यांच्यासाठी मोहनलाल यांना शबरीमला मंदिरात प्रार्थना करण्यास सांगितलं असेल तर त्यांनी मुस्लिम समाजाची माफी मागितली पाहिजे। मम्मुटींच्या बाजूने ही खूप मोठी चूक झाली आहे असं ते म्हणाले। जर मम्मुटींच्या नकळत मोहनलाल यांनी प्रार्थना केली असेल तर त्यात काही चुकीचं नाही, परंतु इस्लामी श्रद्धेनुसार अल्लाशिवाय तुम्ही कोणासमोर प्रार्थना नाही करायला पाहिजे असं अब्दुल्ला म्हणाले। या संपूर्ण प्रकरणावर मोहनलाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे। चेन्नईतल्या एका कार्यक्रमात त्यांना या वादावरून प्रश्न विचारण्यात आला होता।